नमस्कार मित्रांनो, प्लॉटचा आज 51वा दिवस आहे आणि जवळपास या स्टेजला प्लॉट आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी माझ्याकडून एक चूक होते आणि ती चूक सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. जसं की प्रत्येक वर्षी फेलफूटनंतर मला वाटतं की प्लॉटमध्ये माल खूप कमी आहे किंवा आपण गळीच्या प्रॅक्टिसेस जे ते सांभाळून घ्याव्या किंवा बंचेसला आधी हात लावणे या पद्धतीने मी चालत असतो. आणि ज्यावेळेस सेटिंगला प्लॉट येतो त्यावेळेस माझ्या लक्षात येते की बाबा आपल्याकडे बंच काउंटर बराच चांगला आहे आणि एवढ्या बंच काउंटरवर आपण इझिली सीझनचं काम करू शकतो. आता यावर्षी काही वेलींमध्ये थोडासा मालाच प्रॉब्लेम आहे, नाही अशातली गोष्ट नाही. पण ओव्हरऑल आपल्याला जे बघतो आपण की आता इथं जे बंचेस दिसत आहेत आपल्याला की एवढ्या हे बंचेस फार जास्त आहेत. म्हणजे हे ज्यावेळेस हे सेटिंग होईल आणि बंच हे खाली येतील त्यावेळेस आपल्याला हा बंच लोड फार जास्त होऊन जाईल आणि याच्यातले काही बंचेस आपल्याला आपल्या टार्गेटनुसार कमी करावे लागतील. सो ऑब्झर्वेशन बागेमध्ये आपलं परफेक्टली असणं गरजेचं आहे आणि या ऑब्झर्वेशनच्या बाबतीत प्रत्येक वर्षी मी कमी पडतो असं मला वाटतं आणि ही माझी एक जनरल चूक आहे मित्रांनो. सो आपण बागेमधले जे ऑब्झर्वेशन आहेत ते आपले एकदम परफेक्ट पाहिजे. आपण जे काही काम करतो त्याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. व्यवस्थितरित्या बंच काउंट आणि या सगळ्या सिनेरिओला आपण आधीच समजून घेतलं पाहिजे. जर हे समजण्यामध्ये लेट झालं तर जसं की माझ्याकडं आता गळीसाठी बरेच अर्थी इथं फरक पडलेला आहे. गळ मी करून घेतलेली नाही. सो त्याच्यामुळं पॉईंटला मला फरक पडेल आणि अलॉंगेटेड व्हरायट्यांमध्ये आपल्याला फ्लावरिंगमध्ये गळ होणं फार गरजेचं असतं. सेटिंगच्या वेळेस ज्यावेळेस पण प्लॉट जातो तिथं आपल्याला चांगला पॉईंट मिळतो जर आपल्याकडं मनीसंख्या बंचेसमध्ये कमी असेल तर. आणि समजा ती जास्त असेल तर तिथंच तेवढा आपलं पॉईंट दबतो आणि साईजला शेवटी आपल्याला अडचण होते. हे प्रत्येक वेळेस प्रत्येक सीझनला माझ्यासोबत होतं आहे, या सीझनलाही होतं आहे. सो याच्यामध्ये हे ओळखण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये काम करण्यासाठी काही चांगला ऑप्शन शॉर्टकट असेल तर मला नक्की सांगा मित्रांनो. कारण की ही माझ्या ऑब्झर्वेशनची फार मोठी चूक आहे की दरवर्षी माझं हेच प्रमाण हे अशाच प्रकारचं काम होतं आणि ओव्हरसेट होऊन जातो प्लॉट आणि त्या ठिकाणी मग परत थिनिंगला मला खर्च करावा लागतो. हे दरवर्षीचंच सिनेरिओ आहे. फक्त आपण जे चांगलं करतो आहे किंवा जे आपले परफेक्ट आपली कामगती होते तीच नाही तर ज्या कामगतीमध्ये आपण कमी आहोत त्या बाबतीत पण नक्की डिस्कस केलं पाहिजे. मित्रांची मदत घेतली पाहिजे, तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे आणि शेवटी ग्राउंडवर आपले ऑब्झर्वेशनच पुट ऑन करणं गरजेचं असतं. आपणच जे ॲग्रोनॉमिस्टला सांगतो किंवा आपल्या सल्लागाराला आपण सांगतो तो त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट सांगत असतो किंवा आपल्याला त्या पद्धतीनेच तो सजेशन देत असतो. सो ग्राउंडवर ऑब्झर्वेशन फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती नाही झालं तर या ठिकाणी बराच सारथी प्लॉटच्या स्टेजेसला फरक पडतो. सो ग्राउंडवरले ऑब्झर्वेशन आपण परफेक्ट ठेवले पाहिजेत. आपण व्यवस्थितरित्या त्याचे निरीक्षण केले पाहिजे जे की माझ्याकडून होत नाही किंवा समथिंग माझ्याकडून काही चुकून ते राहतं. सो तुमच्याकडे याचा काही पर्याय असेल किंवा तुमचे काही नॅचरल ऑब्झर्वेशन तुम्ही कशा प्रकारे करता ते मला सांगितलं तर यामध्ये मला बरीच मदत होईल मित्रांनो. बाकी कॅनोपीचं काम आमचं जवळपास अर्ध्या निम्म्या बागेमधलं झालेलं आहे, उरलेलंही लवकरच होऊन जाईल. सो ही कंडिशन आहे की प्लॉटवर आता व्यवस्थित बंचेस दिसत आहेत आणि असं वाटतं की सीझनला फार जास्त याचा त्रास होणार नाही. सो मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की गळीच्या संदर्भात तुम्ही कशा प्रॅक्टिसेस करता आणि गळीच्या संदर्भात तुमचं काय ऑब्झर्वेशन असतं आणि तुम्ही कशा प्रकारे प्लॉटला पुढे जाता मला नक्की सांगा मित्रांनो. थँक्यू.